नमस्कार मित्रांनो, मी भूषण कोडी. तर मित्रांनो, आपण अशा व्यक्तीकडे जाणार आहेत आज. खानदेश मधील एकमेव असा कलाकार जे मोठ्या गाड्यांची कॉपी हुबेहूब लहान बस मध्ये करतात, जसे की लाल परी बस. प्रत्येक गावांमध्ये खेड्यांमध्ये तुम्हाला लाल परी बस बघायला भेटते. तर मित्रांनो, अशाच एका व्यक्तीकडे आपण जाणार आहेत आणि ते कोणते कोणते गाडीचे मॉडेल बनवतात ते तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ बघायला भेटेल. व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा मित्रांनो, आणि व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. चला जाऊया. खानदेश मधील पहिले असे कलाकार जे मोठे गाड्यांची हुबेहूब कॉपी लहान गाड्यामध्ये बनवतात. तर दादांसोबत आपण बोलू. पहिले दादांचं नाव विचारू. दादा, तुमचं नाव? माझं नाव पवन भगवान कोळी, आपलं गाव? सुंचाडे, तालुका चोपडा, जिल्हा जळगाव. बरोबर. तर दादा, ही गाड्यांची आवड तुम्हाला कधीपासून झाली बुवा? असं बस मॉडेल तर आधीपासून लहानपणापासूनच आवडते, कारण वडीलच माझे एसटी ड्रायव्हर आहे. बरोबर. त्याच्यामुळे लाल परिवा विषयी प्रेम आहे लहानपणापासून. हो. तर दादा, आपण ही गाडी बनवायला साधारणपणे किती दिवस लागतात आणि कशा प्रकारे तुम्ही गाडी तयार करतात? साधारणतः गाडीला मला 2 दिवस लागून जातात. गाडीला तयार करण्यासाठी आपल्याला ती गाडीचं पूर्णपणे मेजरमेंट करून त्याची डिझायनिंग रेडी केली जाते. त्यानंतर जे आपलं अॅक्रेलिक मटेरियल म्हणून माझ्याकडे जे मटेरियल आहे, बरोबर, त्याच्यामध्ये ती गाडी डिझायनिंग करून तिला सर्व हाताने पूर्ण हँडमेड पद्धतीने त्याला तयार केली जाते. तिला हाताने कटिंग वगैरे केली जाते. केल्यानंतर तिची जोडणी म्हणजे पूर्णपणे तिची बांधणी होते. बरोबर. तिचे आजूबाजूचे पॅनल्स, त्यानंतर फ्रंट साइड, बॅक साइड या सर्व त्याला जोडली जाते. त्यानंतर तिला आतून व बाहेरून जसं ज्याप्रमाणे हे चेचिस आहे, रॅप्टर्स, चाक, त्यानंतर साइड ग्लास, त्यानंतर पुढची ग्रिल, एक बंपर, त्यानंतर आतमध्ये तिला स्टेअरिंग, बोनेट व सीडी कॅरियर, हे सर्व त्याला आपल्याला प्रत्येक पार्ट्स हे बारकाईने किंवा त्या आकारात म्हणजे तयार करून त्याला पूर्णपणे तिला बांधणी करत आम्हाला 2 दिवस हे लागून जातात. ते बांधल्यानंतर देखील आपल्याला पूर्ण गाडीची फायनल फिनिशिंग, त्यानंतर कस्टमरच्या रिक्वायरमेंट नुसार त्यांना जो रूट बोर्ड किंवा त्यांना आकर्षक असेल, काही नाव टाकायचं असेल किंवा नाव, नंबर वगैरे सर्व आपण त्यांना टाकून देतो. त्याप्रमाणे डेपो मार्किंग सकट त्यांची गाडी ही ज्या त्या विभागानुसार त्यांना बनवून दिली जाते. बरोबर. काही लाइटिंग वगैरेची सुविधा काही केली का तुम्ही इथं लावण्यासाठी? ह्यामध्ये आकर्षक दिसण्यासाठी मध्ये तिला लाइटिंग वगैरे दिली गेलेली आहे. प्रॉपर गाडीच्या जी लाईट्स असतात ते तुम्हाला लावली जाते. बरोबर. नाही, मग आपण चार्जिंगच्या सहाय्याने लावली जाते का काही? त्याच्यामध्ये 2 ऑप्शन्स दिलेले आहेत. एक चार्जरच्या माध्यमातून ती लाईट्स लावले जाते. बरोबर. दुसरं त्याला बॅटरीचा जो बॅकअप आहे तो पण दिला जाऊ शकतो. बरोबर. तर दादा, आपल्याकडे आता ही लहान आकाराची गाडी, तर कस्टमरची चॉईस असते की अजून मोठ्या गाड्या, तर तुम्ही किती मोठ्या गाड्या बनवू शकतात बा अजून? साधारण माझ्याकडे ही जी बस आहे ही माझी रेग्युलर साईज आहे. सर्व कस्टमर्स वगैरे असतात ऑल महाराष्ट्रात, बरोबर, किंवा बाहेर राज्यातले सुद्धा काही कस्टमर्स आहेत ज्यांना सहसा मी 1.5 फुटाचे जे मॉडेल आहे, म्हणजे हे 18 इंच लांबीचं बस मॉडेल आहे. बरोबर. हे माझं रेग्युलर बस मॉडेल आहे. याची लांबी आहे 18 इंच, रुंदी आहे 5 इंच आणि उंची येते त्याची 6 ते 6.5 इंच. बरोबर. ही त्याची पूर्णपणे मेजरमेंट आहे. या मेजरमेंट मध्ये ही गाडी सहसा कस्टमरांना ही जास्तच आवडते. पण याच्या व्यतिरिक्त माझ्याकडे 2 फूट लांबीची, 3 फूट व 5 फूट अशा लांबीमध्ये सुद्धा माझ्याकडे प्रकार आहेत बस मॉडेल्सचे. आजपर्यंत तुम्ही म्हणजे सर्वात मोठी गाडी किती साईजची बनवली तुम्ही? सगळ्यात मोठी साईजची गाडी माझी 5 फुटापर्यंतची व 3 फुटाची. तर दादा, तुम्ही हे जे मॉडेल आहे, हे मॉडेलच्या व्यतिरिक्त तुम्ही अजून कोणते कोणते मॉडेल बनवता? सहसा माझी जास्त जाणारी गाडी जी आहे, सर्व जे कर्मचारी वर्ग आहे त्यांना सगळ्यात प्रिय ही लाल परी आहे. लाल परी, ते जे महाराष्ट्रामध्ये सर्वीकडे, गावाकडे, बरोबर, गावची ते एसटी आपली लाल परी. हो, बरोबर. हे ब्रीदवाक्य घेऊन जे महाराष्ट्र शासनाने जी काही योजना चालू केली होती त्यामध्ये अवस्थानी आपली लाल परी. पण त्या व्यतिरिक्त सुद्धा असे काही कस्टमर्स आहेत ज्यांच्याकडे रिक्वायरमेंट असते की आम्हाला तुम्ही हिरकणी, त्यानंतर लाल परी, हिरकणी, त्यानंतर न्यू आलेल्या विठाई बसेस, MG बॉडी, MS बॉडी, त्यानंतर प्रचलित होती लाल डब्बा गाडी, तिचा दरवाजा मागचा होता.
बरोबर. हा, सर्व 2006 ते 7 साली त्या ज्या गाड्या आहेत तर त्या पूर्णपणे बंद झालेल्या, तर अशा सुद्धा गाड्यांची रिक्वायरमेंट अशी आहे माझ्याकडे. मग त्यानंतर मी जे आता 8300 ज्या नवीन बसेस येणार आहेत त्या ताफ्यामधल्या कमीत कमी 3000 बसेस ज्या राजमाता जिजाऊ म्हणून आता जे परिवहन मंत्र्यांनी जी घोषणा केलेली आहे त्याच्या पार्श्वभूमीवरती मी त्या गाडीचं एक छोटं मॉडेल तयार केलेलं आहे राजमाता जिजाऊचं. बरोबर. हा, हे बस मॉडेल जे आहे तर ते नवीन आहे. हा नवीन बस मॉडेल्स आहे. आणि त्यानंतर आपल्या राज्य परिवहन महामंडळाच्या जी पुढील वाटचाल आहे त्याच्यासाठी एकदम उपयुक्त आहे. 3x2 अशी आसन क्षमता आहे तिची. त्यानंतर पूर्णपणे BS6 गाडी जी पर्यावरणपूरक पण आहे आणि त्याच्यामुळे आपले जे ड्रायव्हर बंधू आहेत त्यांना एकदम, किंवा जे प्रवासी वर्ग आहे त्यांना सोप्या आणि एकदम चांगल्या पद्धतीने ते सेवा देऊ शकतील अशा प्रकारच्या या न्यू राजमाता जिजाऊ बसेस ज्या आहेत तर त्याची प्रतिकृती सुद्धा आपण तयार केलेली आहे. बरोबर. तर ही लाल परी आणि ही जिजाऊ बस. जी आता नवीन बस हा. आहे याच्यामध्ये म्हणजे काय बदल आहे तुम्ही थोडं समजू शकतात का आम्हाला, म्हणजे काय अंतर आहे याच्यामध्ये, काय फरक आहे डिफरन्स असा आहे की जी मॉडेल जे आहे हे जे बस मॉडेल होतं हे आधीचं, हे 2006 ते 7 साली जे परिवर्तन हो. 2x2 बस मॉडेल रेडी झालं होतं बरोबर. त्याच्यामध्ये हे BS2 चं मॉडेल होतं, हा. भारत स्टेज 2. आणि बरोबर. आताचं जे मॉडेल आहे ते अशोक लेलँड BS6 मॉडेल आहे. बरोबर. याच्यामध्ये खूप बदल करण्यात आलेले आहे. कशा प्रकारे बदल करण्यात आलाय तुम्हाला थोडं सांगून दाखवतात, म्हणजे डोअर वगैरे कसं आहे बोय, व्यवस्थित लाइटिंग वगैरेची सुविधा आहे का? याच्यामध्ये लाईट्स वगैरे सुद्धा सुविधा मिळून जातील तुम्हाला याच्यामध्ये सुद्धा. म्हणजे दोघही मॉडेलचे सर्व जे फीचर्स आहेत तर सर्व सेम आहेत, हम्म. फक्त का त्यांचा आकार आणि त्यांची रंगसंगती ही वेगवेगळी. बरोबर. ते आपल्याकडे राजमाता जिजाऊ बस सारखीच अजून आपली गुर्जर नगरी, आपलं सौराष्ट्रची बस मॉडेल सुद्धा आहे आपल्याकडे, GSRTC बस मॉडेल. त्याच्यामध्ये हे देखील BS6 मॉडेलच आहे. आता हे माझ्याकडे अमरेली च मॉडेल आहे, अमरेली जिल्ह्याचं. बरोबर. तर हे मॉडेल माझ्याकडे रेडी करण्यासाठी आलं होतं. आता हे रेडी झालेलं आहे. याची पण फीचर्स तेच आहेत, चाकं वगैरे चालतात तिचे, त्यानंतर डोअर वगैरे ओपन होता, त्याचे सर्व रंगसंगती सकट त्यांच्या लाइटिंग वगैरे सर्व देण्यात आलेलं आहे. बरोबर. तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला सर्वात जास्त कोणती बसचं मॉडेल आवडलं ते नक्की सांगा. तर मित्रांनो, तुम्ही इकडे पाहू शकतात सर्वात मोठी बसचं काम चालू आहे. म्हणजे किती फुटाची दादा ही बस? ही 5 फुटाचं बस मॉडेल आहे लाकडीमध्ये. बरोबर. हे बसचं मॉडेल चालू आहे आता सध्या. तर मित्रांनो, सर्वात मोठी बसचं काम चालू आहे, म्हणजे 5 फुटाची बस आहे. ते पण लवकरात आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवणार आहे पार्ट 2. तोपर्यंत आपल्या चॅनलला हे बसचं काम पुढच्या व्हिडिओमध्ये बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करून द्या मित्रांनो. जय खानदेश.